न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या 70व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे, नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटकर ही स्पर्धा दिनांक 21 मार्च ते 24 मार्च या कालावधीत पार पडणार आहे। या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करत आहेत। या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमींचे लक्ष लागलेलं आहे। स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले खेळाडू हे बोधचिन्ह काळवीट या प्राण्यापासून प्रेरणा घेऊन घेण्यात आले। आपल्या अहमदनगरला कर्जत येथे रेडकिनी काळवीट अभयारण्याची देणगी लाभलेली आहे। काळवीट हा हरिण जातीतील प्राणी असून तो चपळ, चलाक आणि तेज असतो। तसेच गुण कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये असतात। तेव्हा या स्पर्धेत बोधचिन्ह असलेल्या खेळाडू या काळवीटाच्या प्रतीकांची प्रेरणा सर्वांना मिळेल आणि सर्वांच्या कायम आठवणीत राहील अशी अपेक्षा आपल्या भाषणात बोलताना उपाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी व्यक्त केली आहे। सर पुढे जावळे सर रोल हा सर आज अखिल भारतीय वरिष्ठ गट 77वी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत आहे। याचा नगरकरांच्या दृष्टीने खूप गौरवाची बाब आहे। या जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव शशिकांतजी गाडे सर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेट नंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे। नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी, विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील हिरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे। यातून मुलांना आणि मुलींना सुद्धा शालेय स्तरापासून तो वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे। म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने 70वी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे। 70वी नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष 21 ते 24 मार्च वाडिया पार्क या मैदानावर पार पडणार आहे। म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळे साहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे। म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं, तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे। काळवीटचा अर्थ चापडई, फूल देणं, आक्रमकता, लवचिकता, हुशारी, आज कबड्डीमध्ये ते सर्व चालतंय म्हणून हे बोधचिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडले। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबिर चालू आहे। जवळपास राज्यातून 30 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। उद्या सकाळी या 30 खेळाडूंतून अंतिम 12 जणांचा संघ निवडला जाणार आहे। यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत। या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून 250 पेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडा रसिकांना, त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे। आणि म्हणून जवळपास 30 ते 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। ही राष्ट्रीय स्पर्धा आहे।
यामध्ये 250पेक्षा जास्त प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत आणि म्हणून ही स्पर्धा दर्जेदार व्हावी म्हणून त्या ठिकाणी राहण्याचा व्यवस्था असेल, भोजनाची व्यवस्था असेल, अतिशय उच्च दर्जाची ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जवळपास सर्व हॉटेल या परिसरातील आणि सर्व AC रूम खेळाडूंसाठी संघटनेच्या वतीने उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. राहण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहे. जवळपास 250 रूम बुक केलेले आहेत. त्यानंतर जेवणाच्या बाबतीत की प्रत्येक राज्यात जेवणाची चव वेगळी आहे. त्यांचे भोजन किंवा आहार वेगळा असतो. उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्याचे जे राज्य असतात त्यांना मासे आणि भात हे रोजचा आहार त्या ठिकाणी आहे. म्हणून सर्व ज्या राज्यांना जे जे आवश्यक आहार आहे तो व्हेज असेल, नॉन व्हेज असेल किंवा नाश्त्यामध्ये त्या भागामध्ये जो प्रसिद्ध नाश्ता असेल किंवा ब्रेकफास्ट असेल तोही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 4 मैदानं मॅटवरची या ठिकाणी आपण करणार आहोत. कोल्हापूरहून गॅलरी, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी या ठिकाणी मागणार आहोत. जवळपास 10 ते 12 हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. आणि या सर्व स्पर्धेचं म्हणजे प्रक्षेपण एक चांगली कंपनी किंवा नामांकित चॅनल करणार आहेत. त्या माध्यमातून नुसत्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर भारताबाहेरील जवळपास 40 देशामध्ये त्याचं प्रक्षेपण त्या ठिकाणी होणार आहे. आणि या कबड्डीच्या सर्व मॅचेस लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा.